नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला पावभाजी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे जिन्नस फ्लावर आहे, कोबी आहे, बटाटा उकडून घेतलेला आहे। या सगळ्या भाज्या मी बारीक चिरून कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत आणि बटर घालून किंवा तुम्ही तेलसुद्धा घालू शकता। त्याच्यावर थोडा कांदा चिरला आहे, हा बारीक हे टपरचं आहे, त्याच्यामध्ये मी बारीक कांदा चिरला जाऊ शकतो एकदम फाईन, तो चिरून तो फोडणीला घातला आहे। आणि टोमॅटो एक मीडियम साईजचा किंवा 2 छोटे टोमॅटोज घेऊ शकता आणि ते परतून त्या भाज्या शिजलेल्या आहेत त्या ह्याच्यात घातलेल्या आहेत। तुम्हाला सुरुवातीला मी सांगते कॅबेजचं महत्त्व। इम्यून सिस्टीम तुमची इम्यून हेल्थ इम्प्रूव्ह होते कॅबेजमुळे आणि मे प्रोव्हाइड अँटी कॅन्सर न्यूट्रिएंट्स आणि बेटर फॉर युअर गट हेल्थसुद्धा आणि इम्प्रूव्ज टोटल कोलेस्टेरॉल ऑल्सो, शार्पन्स युअर आय हेल्थ ऑल्सो। आणि फ्लावरचं महत्त्व मी तुम्हाला सांगते, हाय इन फायबर, गुड सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट आणि एड वेट लॉससाठी सुद्धा तुम्हाला कॉलीफ्लावर खाल्ल्याने उपयोग होऊ शकतो। लो कार्ब अल्टरनेटिव्ह टू ग्रेन्स आणि लेग्युम्स, इझी टू ॲड टू युअर डाएट। हे झालं याचं महत्त्व। आता मी गॅस लावून घेते इकडे। ह्याच्यामध्ये मी हा सगळा शिजलेला कुकरमध्ये मी सगळं बारीक चिरून पाणी घालून शिजून घेतलेला आहे। फ्लावर फोडणी करून ह्याच्यात घातला आहे आणि हा आता शिजून एवढा असा मॅश केलेला आहे। ह्याच्यामध्ये मी हा मसाला घातला आहे, पावभाजीचा मसाला घातला आहे आणि किचन किंग मसाला मी जवळजवळ 1 टीस्पून घातला आहे आणि 2 ते 3 टीस्पून पावभाजी मसाला घातला आहे ह्याच्यामध्ये आणि अर्धा ते 1 टीस्पून मीठ घातले आणि चवीपुरतेच साखर घातले। आणि हा कोबी आहे एवढा, ह्याच्यात निम्मा मी कोबी बारीक चिरून घेतला होता, तो कुकरमध्ये शिजवला। आणि हा फ्लावरसुद्धा मी छोटा फ्लावर होता, हा निम्मा घेतलेला आहे। आणि बटाटे मी 3 ते 4 घेतलेले आहेत, उकडून मॅश करून कुकरमध्ये 5-6 शिट्ट्या दिलेल्या होत्या, त्यामुळे इतकं छान हे झालं। आता वरून आपल्याला हे शिजलेलं आहे सगळं, आता फक्त मी आता गरम करते आणि मसाला पण त्याला खूप व्यवस्थित लागलेला आहे। आता वरनं बटर घालते आणि मी बटरसुद्धा घरी केलं होतं, आपलं घरचं तूप असतं। तुम्हाला पाहिजे तर मी एक व्हिडिओ काढून दाखवीन घरी कसं करतात। प्रिझर्वेटिव्ह वगैरे ॲडेड काही मग त्याच्यात तुम्हाला घालायला लागत नाही। घरचं तुपामध्ये फक्त कढून घ्यायचं, ते तूप पातळ करून घ्यायचं आणि मग त्या गरम तुपातच बर्फाचा क्यूब एक घ्यायचा मधोमध आणि तो फिरवत राहायचा त्या तुपामध्ये आणि ते गोठलं जातं तूप आणि त्याचं असं लोणी, त्याचं असं बटर होतं बाहेरच्यासारखं। आणि ते पाणी मग टाकून द्यायचं आणि थोडीसं हळद घालायची चिमूटभर आणि मीठ पण घालायचं त्याच्यात। खूप छान, म्हणजे अगदी बाहेरच्यासारखं बटर लागतं। अमूल बटर आणायची काही गरज नाही, किंवा तुम्हाला आयत्या वेळेला काय पावभाजी करायची झाली किंवा बटर पाहिजे असेल तुम्हाला कशाला वापरायला, तर तुम्ही घरच्या घरी करू शकता। दुकानं बंद झाली रात्रीची किंवा काय, तर ही आता आपली पावभाजी होत आली। हे ब्रेड घेते मी, आता ब्रेड भाजायला घेऊया। पाव आहे हा आपण कापून घेऊया।
त्याला बटर लावून घेते मी पावाला. जरा फ्लेम लो करते. होत आहे भाजी एकदम एकजीव झाली आहे. मी मिक्सरवर वगैरे नाही काढत, असंच मॅश करते मी. तुम्ही फ्रेंच बीन्स पण घालू शकता, गाजर पण घालू शकता, पाहिजे तेवढ्या भाज्या घालू शकता, वाटाणे घालू शकता, ग्रीन पीस. खायची इच्छा झाली आज, लगेच केलं. या भाज्या घरात असतातच आपल्या जनरली. तर ह्याला कापलाय मी, त्याला बटर लावते वरून खालून आणि भाजूया जरा. बटर भरपूर लागतं ह्याला. आता आपण हे पावभाजीचं हे जरा साईडला ठेवून भाजीचं पाव भाजून घेऊया. सर्व करताना आपण गार्निश इट विथ कोरिएंडर. हे पाव भाजायला ठेवलेत मी. प्लेटिंग करून घेऊया आपण. भाजी घालते मी. ह्याच्यावर कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे तो कांदा घालते, कोथिंबीर घालते आणि लिंबाची एक फोड. कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली, ती त्याच्यावर घालूया. लिंबू पण आमच्या बागेतला आहे, लिंबू चिरते. पाव झालेले आहेत भाजून. आता पाव ही झाली. तुमची प्लेट इज रेडी टू ईट. आता ह्याच्यावर ताव मारायला सगळे तयार आहेत. तुम्हीही मारू शकता ताव अशा पद्धतीने पावभाजी घरच्या घरी करून. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कीप वॉचिंग, स्टे हेल्दी, स्टे फिट, कीप ड्रिंकिंग लॉट ऑफ वॉटर, stay hydrated and keep watching my videos. See you in my next video. Bye.